8.5% साधारण वार्षिक ब्याज के दर पर 6 वर्षों के लिए निवेशित 2,000 रुपये की राशि पर कितना ब्याज प्राप्त होगा? 120 दर किती? 8.5. मुदत किती? 2,000 म्हणजे मूलधन म्हटलं त्याला. दर किती? मुदत किती? 7. सूत्रातला हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता इथे करा पॉईंट कडून आपण इथं आला 85, इथं आला 20, इथं आला 30. पॉईंट काढायचे ते 1 होता ना, 1 करू अंशाला जेवढे पॉईंट असतात तेवढे शून्य आपण काय करतो? छेदाला घेतो. 10 गुणे 20, 7 गुणे 12, 85 गुणिले 12, 12 पंचे 60, 5 4 7, 12 × 96, 96 गुणे 120. एक 4.5 वार्षिक दर पर 1135. दर किती? 4.5. व्याज किती आहे काढायचं आहे. मुदत 4,600, वर्ष 5, बाहेरला 100. 0 0 कॅन्सल झालं. इथे 1 राहिला. पॉईंट काढू आपण. आले 45, 46 गुणिला 5, बाहेरला किती? 220. बरोबर. 1 होता ना, पॉईंट 0 छेदाला. ठीक. 5 जुनी 10, 5 9 45, 23 जुनी 46, 23 5 100, 115 येईल ना. बरं. 5 3 15, 5 2 आले 5 3 15, 15 हातच्या लाईकचे 5 2 आले का 115, 8.5 ठेवा. 5 45, हातच्याला 4, 9 9 4 13, 13शी 3, हातच्याला 1, 9 9 10. किती आलं ते? 35. 8.5 ठेवा. 5.25% साधारण ब्याज की प्रति वर्ष पर 3,250 की राशि पर 8 वर्षों में कितना ब्याज अर्जित होगा? Era batas. किती दर? 8.25. 5.25. मुदत 8 वर्ष. मूलधन आहे म्हणजे मुदत किती? 3250 भागीला. आता पॉईंट 0 झाले बघा. पॉईंट 0 किती बघा. पॉईंट किती झाले? 2. 0 किती काय द्यायचा? आता इथे 0 किती 0 आहे. आता इथं 5 आहे, इथं 0 आहे. 5 100% किती? यालाही 5 ने भाग जातो, यालाही 5 ने भाग. त्याला
हजार रुपये. आता 5 1 5 5 शून्य घ्यावं लागेल पूर्ण भागामध्ये. आता 5 रुपये 105 तर 525 येते. बरोबर आहे ना. 5 दुनी 2 शून्य. आता इथं 5 आहे, इथं 0, इथे 5 आणि 5, इथे 21 5 105 करू शकतो. 5 चौक 24 शून्य खाली 5 37 5 5 बरोबर. सेपरेट लिहूया. 105 गुणिले 8 गुणिले 65 गुणिले 40. 5 8 40 13 5 65. बरोबर आहे ना. 8 कॅन्सल 8 कॅन्सल. आता 107 मिळालं. 13 5 65 5ला 6 13 0 0 6 आहे. 13 1 किती आलं तो व्याज 1300. सर तो न्यासी केलं. रुपये 500 का 7% वार्षिक ब्याज की दर से और 700 रुपयों का 10% वार्षिक ब्याज की दर से और 1000 रुपयों का 4% वार्षिक दर से 3 वर्ष का. ठीक है ना. मतलब किती होती 3 वर्ष होती साधारण व्याज न्यायची. आता बघा पहिले जो आपण 500 मुदत 3 वर्ष होती, दर होता 7 गेला बरोबर. 0 0 कॅन्सल. 7 21 5 105 करू. 7 21 21 5 105 बरोबर. पुढे 700 रुपयाचे 3 वर्षाचे दर किती 10 0 0 7 21 21 210 बरोबर. आता पुढे काय म्हटलंय 1000 रुपये 4% व्याज दर. मुदत 3 वर्ष 0 0 कॅन्सल. 10 चौक 40 4 तिथं 12. म्हणजे इथं कॉमन काय वस्तू होती जी मुदत होती ती कॉमन 3 वर्ष होती. सेपरेट नव्हती दिली. ठीक आहे. फुल म्हटलंय त्यांनी 105 210 आणि 120. हा 5 हा 3 हा 4 किती आला फुल 4. दो अलग अलग योजनाओं में क्रमशः 6 वर्ष और 10 वर्ष के लिए समान दर पर निवेश की गई समान राशि से प्राप्त साधारण ब्याज का अनुपात ज्ञात कीजिए. आपल्याला अनुपात विचारलेला आहे, मुद्दल नाही व्याज. बघा साधारण व्याज सूत्र काय साधारण आपल्याला अनुपात विचारलेला आहे की मी सांगू का 3 5 दो अलग अलग योजनाओं में क्रमशः 6 वर्ष और 10 वर्ष के लिए समान दर पर निवेश की गई समान राशि से प्राप्त साधारण ब्याज का अनुपात ज्ञात कीजिए. बघा साधारण सूत्र काय आहे साधारण व्याज बघा x गुणिले y म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले बघा वर्ष किती दिले 7 भागिले
बरोबर. x मुद्दल मानलं, y दर आणि मुदत 6 दिले. पुढे काय म्हटलं 10 वर्ष. भागिले चिन्ह आहे, भागिले 100 हा. मुदत किती आहे 10 वर्ष भागिले. समजतंय ना. आपलं प्रमाण काढायचं. आता 100 कॅन्सल, x कॅन्सल, x कॅन्सल, y कॅन्सल, y कॅन्सल. उरलं काय 6 आणि 10. 3 दुनी 6 म्हणजे 10. म्हणजे किती 50. ठीक आहे. मूलधन किती आहे 3680. बोलणं करायचं भागिले किती. हा ठीक आहे. सौरभ 3680 गुणिले 25 गुणिले 4 भागिले 100. आता पॉईंट नंतर इथे एक कर, छेदाला काय ना 100. ठीक आहे. किंवा आपण 25 चोक 100 करू शकतो. पॉईंट काढून पॉईंट काढला उत्तर काय आला 25 चोक पॉईंट नंतर एक होता 0. म्हणजे उत्तर काय येतं फक्त 10 येते. समजतंय ना. 25 चोक 100 पॉईंट वर आपण जर गुणाकार केला तर उत्तर 100 येते. पण पॉईंट नंतर एक करत त्या आपण एक आपण डायव्हर्ट सरकवतो. आता किती आला फक्त ते 10 आला. 10. आता काय बाकी आहे 4 गेला 25. फक्त आता 3680 गुणिले 10 भागिले काय 100. आता इथे 100 शून्य वाढत. 0 गेला 0 गेला 0 गेला 0. आता 368 असं होतं. असं काय बरं 6.25% वार्षिक. 6.25% वार्षिक ब्याज की दर से ₹5000 की राशि का 5 फरवरी 2017 से 19 अप्रैल 2017 तक का साधारण ब्याज है. आता इथं हा कॅलेंडरचा टॉपिक नाही यार, तर 32 नाही वापरत. दर कितीला आहे 6.25. एवढं निश्चित आहे किती मुदत असेल ते दिवसांमध्ये असेल. ठीक. आता पहिले आपण मुदत काढून घेऊ. आता फार 5 फरवरी म्हटले फेब्रुवारी किती दिवसांचा 28. ठीक आहे बोललो का तारीख दिली 5. बरोबर बोललो. आता फरवरीचे दिवस किती आले 23. एप्रिल पुढे काय तर किती एप्रिलची काय तारीख आहे 19. 31 आणि 19 किती 50. 50 आणि 23 73. आपल्याला मुदत किती भेटली 73. ठीक आहे. दर 6.25 मुदत किती आहे छेदस्थानी 100 गुणिले 300. आता 6.25 आहे. एक शून्य खाली येणार इथे काय म्हणतात. इथं 5 इथं 5 किती भाग जाणार 5 ने भाग जाणार. ठीक आहे बरोबर ना. 5 1 5 दुनी 5 5 5 7 35. 5 त्रिक 73 कॅन्सल 73 कॅन्सल. 0 गेला की 0 गेला. आता 125 गुणिले 50. आपण 5 जाऊ 0 जाऊ नंतर 0 ठेवू त्याच्यावर आपण 5 5 आजच्याला 5 दुनी 10 2 1200. आजच्याला 5 1 5 ने 7.
व्याज किती आला 725. काय करत बघा, मुदत काढतानाची पहिली तारीख आहे ती वजा करायची 21 दिवसातनं, शेवटची तारीख ऍन्सरच घ्यायची. आणि जे मधले जे दरम्यानचे महिने असतात त्या महिन्याचे आपण कोण न घेता त्याचे काय घ्यायचे, दिवस घ्यायचे. ठीक आहे. हा 50 एक शून्य उत्तर बरोबर आहे.